सप्रेम नमस्कार विद्यार्थ्यांनो. MSBT एक्झाम मॉक टेस्ट झालेली आहे. तर मॉक टेस्टमध्ये काही विद्यार्थ्यांनी लॉगआउट व्यवस्थित केलेल्या नव्हत्या, सूचना फॉलो केल्या नव्हत्या. ह्यासाठी ह्या व्हिडिओमधून काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर MSBTचे सर्क्युलर 17 जूनचं आहे. त्या सर्क्युलरमधल्या काही सूचना मी पुन्हा एकदा हायलाईट करतो. या सूचनांचं तंतोतंतपणे काटेकोरपणे पालन करा, जेणेकरून आपल्या विरोधात कोणत्या प्रकारची माल प्रॅक्टिस कॉपी केस फाईल होणार नाही. यासाठी या सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. कारण एक्झाम ह्या प्रॉक्टरिंग पद्धतीने एक्झामचं प्रॉक्टरिंग केलं जात आहे, मॉनिटरिंग केलं जात आहे. आणि त्यामुळे आपले अशी कोणती हालचाल नको किंवा गैरवर्तन नको की जेणेकरून त्यातून तुम्हाला कठोर शिक्षा होईल किंवा अजून कोणत्या तुमच्या विरोधात ॲक्शन्स घेतल्या जातील. हे सर्व टाळण्यासाठी या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. तर सूचना नंबर मी सांगतो. A1 सूचना जी दिलेली आहे सर्क्युलरमध्ये, त्यामध्ये सांगितलेलं आहे की पॉवर सप्लाय आणि इंटरनेट हे सर्व चेक करून आपण एक्झाम देण्याआधी हे सर्व व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. पॉवर सप्लाय व्यवस्थित आहे का, इंटरनेट आहे का सफिशियंट. तर तुमच्याकडं तुम्ही डेटा पॅक मोबाईलचा वापरत असाल तर तुमच्याकडं 1.5 GB तरी असायला पाहिजे. कमीत कमी 5 GB असायला पाहिजे पर डे तुमच्याकडं इंटरनेट. 5 GB इंटरनेट तुमच्याकडे असायला पाहिजे. 5 GBची जर शक्यता नसेल तर कमीत कमी 1.5 GB तरी तुम्ही तुमच्या नेटमध्ये डेटा पॅक शिल्लक आहे का नाही हे चेक करा कमीत कमी पर डे. त्यानंतर नेक्स्ट सूचना जी आहे की तुम्ही ज्या ठिकाणी डेस्कटॉपला कॅमेरा असेल, कॅमेरा इनेबल्ड डेस्कटॉप आणि विथ Windows 7, तर Windows 7 असायला पाहिजे त्या कॉम्प्युटरवरती. ऑपरेटिंग सिस्टीम Windows 7 किंवा त्याचं हायर ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरी चालेल. आणि Google Chrome इंटरनेट ब्राउझर पाहिजे. Google Chrome जर तुम्ही डेस्कटॉप वापरत असाल तर कॅमेरा पाहिजे आणि Windows 7 किंवा त्याच्यापेक्षा हायर ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे आणि Google Chrome इंटरनेट ब्राउझर पाहिजे. नेक्स्ट, कॅमेरा इनेबल्ड लॅपटॉप तुम्ही वापरत असाल तर तेच सेम Windows 7 किंवा त्याच्यापेक्षा हायर ऑपरेटिंग सिस्टीम, Google Chrome इंटरनेट ब्राउझर पाहिजे आणि कॅमेरा इनेबल्ड पाहिजे, वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे. आणि कॅमेरा इनेबल्ड किंवा तुम्ही अँड्रॉईड स्मार्ट मोबाईल फोन किंवा टॅबलेटसुद्धा एक्झामसाठी वापरू शकतात. हे ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची सूचना आहे, फॉर द फर्स्ट टाईम ज्यावेळी तुम्ही लॉग इन केलं तुम्ही मॉक टेस्टसाठी, त्यावेळी तुम्हाला ॲक्सेस टू कॅमेरा विचारलं जाईल, अलाव. तर ते तुम्ही अलाव केलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप अनइन्स्टॉल करावं लागेल. एक्झाम ॲप ज्यावेळी तुम्ही MSBT एक्झाम ॲप तुम्ही डाउनलोड करता आणि त्यावेळी ते तुम्हाला कॅमेऱ्याची परमिशन विचारेल. कॅमेऱ्याच्या परमिशनला येस करा आणि त्यानंतर तुमची एक्झाम त्या ॲपमधून तुम्ही सुरळीतपणे देऊ शकता. जर तुम्ही परमिशन नाकारली तर ते ॲपमधून तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. ते ॲप तुम्हाला पुन्हा रिइन्स्टॉल करावं लागेल. आलेली सूचना लक्षात. जे MSBT एक्झाम ॲप आहे त्याला कॅमेराची परमिशनला येस करा. इन केस इथे लिहिलेलं आहे, एक्झामिनी डिनाईज द ॲक्सेस टू कॅमेरा. असं जर झालं तर त्यातून एक्झाम स्टार्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावं लागेल. महत्त्वाची सूचना. आणि एकदा तुम्ही एस केलं कॅमेरा तर तुम्हाला थ्रू आउट ते एक्झाममध्ये ती सेटिंग कायम राहील, कॅमेरा चालूच राहील. एक्झाम तुमच्या जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस ती कॅमेरा चालूच राहणार ते ॲप चालू केल्यावर. दिलेली सूचना तशी, कॅमेरा ॲक्सेस वन्स गिवन ऑन द ॲप विल रिमेन इफेक्टिव्ह ॲज लॉंग ॲज द ॲप इज नॉट अनइन्स्टॉल. जोपर्यंत तुम्ही ते ॲप अनइन्स्टॉल करत नाही तोपर्यंत त्या ॲपवरती एकदा तुम्ही येस केलं, ॲप कॅमेऱ्याला परमिशन दिली येस करून, की त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला पुन्हा एकदा ॲप परमिशन ते पुन्हा विचारणार नाही. स्टार्टिंगलाच ते विचारेल की ज्यावेळी तुम्ही स्टार्ट कराल त्यावेळी एक्झाम देताना. ठीक आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट सूचना आहे, आता ब्राउझर वापरून जर कोणी एक्झाम देणार असेल ॲप सोडून ब्राउझरवरून, तर ब्राउझरवरीलसाठी पण पुन्हा पहिल्यांदा फर्स्ट टाईम ज्यावेळी ते ॲक्सेस करतील त्यावेळी सूचना विचारेल, कॅमेरा चालू करा. कॅमेरा वापरण्यासाठी परमिशन विचारेल, त्यावेळी येस करा. येस केल्यानंतरच तुम्हाला पुढे प्रोसीड करता येईल. पुढे एक्झामचे जे काही आहेत ते ऑप्शन्स दिसतील.
जर तुम्ही त्यावेळी परवानगी नाकारली तर तुम्हाला ते वेब बंद करावं लागेल. लॉग आउट ऑफ द ब्राउझर म्हणजे त्यांनी सांगितलं. लॉग आउट म्हणजे तुम्हाला ते पूर्ण वेब पेज बंद करून पुन्हा नवीन काय करावं लागेल, पुन्हा एकदा ते पेज ओपन करून ते URLला जावं लागेल आणि कॅमेराला परमिशन द्यावी लागेल. त्यावेळी तुम्हाला पुढे एक्झाम देता येईल. तर ह्या झाल्या महत्त्वाच्या सूचना. पुन्हा इथे दिलेली सूचना डेटाबद्दल मी सांगितलं. डेटा बॅलन्स ॲटलिस्ट 1.5 GB पर डे आणि प्रेफरेबली 5 GB पर डे एवढं तरी पाहिजे. आणि जर तुमच्याकडं बँडविड्थ असेल तर त्या ठिकाणी 2 Mbps पाहिजे कमीत कमी, मिनिमम 2 Mbps आणि प्रेफरेबली 5 Mbps हे बँडविड्थ पाहिजे. आणि बॅटरी चार्जिंग आहे का नाही हे सर्व चेक करण्याची सूचनाही तुम्हाला देण्यात आल्या आहेत स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉपसाठी. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या सूचना आहे. आता महत्त्वाच्या सूचना बीमध्ये जातो आहे. B1 सूचना जी दिलेली महत्त्वाची ही प्रेझेन्स ऑफ बुक्स, रिटर्न नोट्स, फोटोकॉपीड मॅटर, गॅजेट्स कंटेनिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एक्झामिनेशन हे सगळं तुमच्या आजूबाजूला असता कामा नये. कारण ऑनलाईन तुमचे इमेज कॅप्चर केले जाणार आहेत आणि त्यानुसार तुमच्यावरती माल प्रॅक्टिस केस केली जाईल जर ह्यापैकी काही जर तुमच्याजवळ असेल तर. प्रेझेन्स ऑफ पर्सन्स अदर दॅन एक्झामिनी अराउंड द एक्झामिनेशन सेटअप. तर तुमच्याशिवाय एक्झामिनेशन रूम जिथं तुम्ही देणार आहे घरामध्ये असाल त्या ठिकाणी कुणीही नको आहे. तुम्ही ज्या ठिकाणी एक्झाम देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्या की एक्झाम पूर्ण होईपर्यंत तुमच्या आजूबाजूला कोणीही येता कामा नये. नेक्स्ट, एक्झामिनेशन कॅन कीप हवेवर तरी तुम्हाला काय दिलेले बोर्डाने सूचना की तुम्ही ब्लँक पेपर आणि पेन ठेवू शकता रफ वर्कसाठी. एक्झामिनी कॅन कीप द ब्लँक पेपर अँड पेन फॉर डुईंग एनी नेसेसरी रफ वर्क ड्युरिंग द एक्झाम. ही तुम्हाला अलाउड केलेलं आहे. ब्लँक पेपर आणि पेन ठेवू शकता. नेक्स्ट महत्त्वाची सूचना B2, एक्झामिनी हॅज ऑप्शन टू अटेम्प्ट MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन समर 21 एक्झामिनेशन URL वापरा किंवा अँड्रॉइड बेस्ड मोबाईल ॲप MSBT एक्झाम ॲप तुम्ही वापरा. ठीक आहे. द एक्झामिनी लॉग इन फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन इज ॲक्टिवेटेड 9:30 AM ऑन ऑल एक्झामिनेशन डेज. जे तुमचे एक्झामचं स्लॉट आहे 10 ते 12 आणि 2 ते 4 तर सकाळी 9:30 वाजता ते तुमची ॲक्टिवेट होईल. ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे एक्झामिनी लॉग इन म्हणजे विद्यार्थ्यांचं लॉग इन हे 9:30 वाजताच लॉग इन ॲक्टिवेट होईल सकाळी. त्याच्या आधी नाही. तुम्ही ट्राय केलात तरी ते होणार नाही. 9:30 वाजता तुम्ही लॉग इन करू शकता एक्झामच्या दिवशी. एक्झामिनी शाल लॉग इन. आता तुमच्या लॉग इन केल्यानंतर तुमची एक्झाम स्टार्ट कधी होईल, ज्या दिवशी आणि ज्या स्लॉटमध्ये तुमचा पेपर आहे त्याचवेळी तुमची एक्झाम स्टार्ट होईल. म्हणजे तुमची एक्झाम समजा 14 जुलैला आहे तर 14 जुलैला 2 वाजता आहे तर 2 वाजताच त्यावेळी तुम्ही एक्झाम स्टार्ट करू शकता. ठीक आहे. द एक्झामिनी शाल लॉग इन युजिंग हिज हर लॉग इन क्रिडेन्शियल. ठीक आहे. जे असेल ते 10 ते 12चा स्लॉट असेल किंवा 2 ते 4चा स्लॉट असेल. द ड्युरेशन फॉर द एक्झामिनेशन इज 1 hour 1 तास आहे. की दिव्यांग जर असेल तर त्यांना ॲडिशनल टाईम जो काही दिलेला आहे ते अप्रूव्ह झालेला असेल त्यानुसार तो असेल तो टाईम. आणि काउंटडाऊन टायमर स्टार्ट्स. काउंटडाऊन टायमर कधी स्टार्ट होतं, ज्यावेळी तुम्ही एक्झामवर क्लिक करता त्यावेळी. नेक्स्ट, एनरोलमेंट नंबर अँड नेम ॲज ऑन MSBT रेकॉर्ड्स. आता तुम्ही ज्यावेळी स्टार्ट एक्झाम करता त्यावेळी तुमचा एनरोलमेंट नंबर बरोबर आहे कारण तुमचंच नाव दिसतं आहे का एनरोलमेंट नंबरच्या समोर हे पण चेक करा. आणि हे जर दिसत नसेल त्याच्यामध्ये चेंज असेल, एनरोलमेंट नंबर तुमचा आहे पण नाव तुमचं नाही किंवा नाव तुमचं आहे पण एनरोल नंबर दुसरा आहे, त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्टॅक्ट करा. आणि त्यावेळी तुम्ही प्रोसीड करू नका, पुन्हा पुढे जाऊ नका. नॉट प्रोसीड फर्दर इफ द एनरोलमेंट नंबर अँड नेम डज नॉट बिलॉंग्स टू यू. म्हणजे तुम्हाला एनरोलमेंट नंबर आणि तुमचं नाव हे तुमचं नाही आहे त्या केसमध्ये प्रोसीड करू नका. आणि सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा. रीड अँड अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन बिफोर स्टार्टिंग द एक्झामिनेशन. हे स्टार्ट होण्याआधी सगळं वाचा सूचना. लॉग इन करा अर्धा तास आधी. ॲज द एक्झामिनेशन इज कंडक्टेड इन प्रॉक्टर्ड मॅनर डिव्हाइस कॅमेरा शुड बी केप्ट ऑन ऑल द टाईम. डिव्हाइसचा जो कॅमेरा आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळी चालू ठेवावा लागेल. एनी ॲक्शन टू कवर द कॅमेरा ऑफ द डिव्हाइस शॅल बी ट्रीटेड ॲज ॲन अटेम्प्ट टू माल प्रॅक्टिस. कॅमेरा कवर करण्यासाठी तुम्ही जर काही प्रयत्न केला तर ती माल प्रॅक्टिस म्हणून तुमच्यावर कारवाई होईल.
तुम्ही स्टार्ट एक्झाम केल्याशिवाय तुमची एक्झाम स्टार्ट होणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि ते सांगितलं जर तुमचा एनरोलमेंट नंबर नाव ह्याच्यामध्ये जर काही चेंज दिसत असेल, वेगळं दिसत असेल, त्यामुळे इन्स्टिट्यूटच्या ऑथॉरिटीजला तुम्ही तात्काळ कॉल करा. नेक्स्ट क्वेश्चन 40 क्वेश्चन्स आहेत. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. द ऑनलाईन एक्झामिनेशन कंप्रायजेस ऑफ 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन कव्हरिंग द एंटायर करिक्युलम. तुमचा पूर्ण सिलेबसवरती 40 प्रश्न आहेत आणि इच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन्स आउट ऑफ विच 1 ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. चार पर्याय असतील, त्यातला एक पर्याय तुमचं करेक्ट असेल आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि एक्झामिनेशनमध्ये एक्झामिनी हॅज टू अटेम्प्ट एनी 35. तुम्हाला कोणतेही 35 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आणि 35च्या वरती जर तुम्ही अटेम्प्ट केले 38, 40, 39च्या 40 सगळे बरोबर आले तरी तुम्हाला 35 मार्कच त्या ठिकाणी तुमचे 35च करेक्ट आन्सर कन्सिडर केले जातील फायनल इव्हॅल्युएशनसाठी. आता नेक्स्ट महत्त्वाची सूचना आहे आता बीमधले 11 सूचना जी आहे सर्क्युलरमधली ती अशा प्रकारे चूज द आन्सर ऑप्शन अँड सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन. तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. तुम्हाला एकावेळी एकच क्वेश्चन दिसेल आणि तुमच्या डिस्प्लेवरती एकावेळी तुम्हाला 2-3 क्वेश्चन दिसणार नाही, एकावेळी एकच. ज्यावेळी स्टार्ट कराल त्यावेळी बाय डिफॉल्ट तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 दिसेल आणि तो सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्ही पुढच्या क्वेश्चनला जाऊ शकता. आणि डॅशबोर्ड ऑफ द क्वेश्चन नंबर्स इज कोडेड टू इंडिकेट आन्सर्ड अँड अनआन्सर्ड क्वेश्चन. ते कलर कोडिंग आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं कोणते क्वेश्चन्स तुम्ही दिलेले आहेत आन्सर, कोणत्या क्वेश्चनचे दिलेले नाहीत. आता हे मॉक टेस्टमध्ये तुमच्या काही जणांच्या लक्षात आलेच असेल. कलर कोडिंग त्यासाठीच मॉक टेस्ट घेतली आणि मॉक टेस्टसाठी जे डिव्हाइस तुम्ही वापरलं तेच डिव्हाइस तुम्ही फायनल एक्झामसाठी यूज करा. एक्झामिनी कॅन नेव्हिगेट थ्रू क्वेश्चन्स बाय क्लिकिंग ऑन द क्वेश्चन नंबर ऑन द डॅशबोर्ड. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन येत नाही आहे, तुम्हाला जर 4 नंबरवर जायचं आहे, 5 नंबरवर जायचं आहे, तर तुम्ही नेव्हिगेट करू शकता थ्रू क्वेश्चन्स बाय क्लिकिंग ऑन द क्वेश्चन नंबर ऑन द डॅशबोर्ड. डॅशबोर्डवरती जो नंबर आहे क्वेश्चन नंबर त्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट तुम्हाला ज्या क्वेश्चनवर जायचं त्या क्वेश्चनवर तुम्ही जाऊ शकता. अँड कॅन पिकअप अनआन्सर्ड क्वेश्चन्स फॉर आन्सरिंग अँड आन्सर्ड क्वेश्चन्स फॉर मॉडिफाईंग द आन्सर्स. तुम्हाला क्वेश्चनचं दिलेलं आन्सर चेंज करायचं असेल किंवा अनआन्सर्ड क्वेश्चन असेल ज्याचं क्वेश्चनचं आन्सर तुम्ही दिलेलं नाही तर त्या क्वेश्चनवर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. त्या ठिकाणी डॅशबोर्डवरती क्वेश्चन नंबर दिलेले आहेत त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही क्लिक करून त्या क्वेश्चनवर जाऊ शकता. नेक्स्ट महत्त्वाची सूचना आता ऑनलाईन एक्झामिनेशन ॲटो एंड्स आफ्टर 1 hour फ्रॉम द स्टार्ट ऑफ एक्झामिनेशन. ज्यावेळी तुम्ही स्टार्ट कराल त्यानंतर बरोबर 1 तासाने ती ॲटो एंड होईल आणि ॲटो एंड झाल्यानंतर महत्त्वाचं लॉग आउट करायला विसरू नका. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन केस द एक्झामिनी प्रेफर्स टू एंड द एक्झामिनेशन प्रायर टू द ॲलोकेटेड टाईम ऑफ 1 hour. म्हणजे तुमची 1 तासाच्या आधीच जर तुमचं टेस्ट पूर्ण झाली, तुम्हाला ती आधीच क्लोज करायची इच्छा असेल तर त्या केसमध्ये नेव्हिगेट टू क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40वर जावा. तिथे तुम्हाला एंड एक्झाम दिसेल ऑप्शन. एंड एक्झाम ऑप्शनवरती क्लिक करा. पुन्हा तुम्हाला रिकन्फर्म येईल एंड एक्झाम टू एंड द एक्झामिनेशन. पुन्हा तुम्हाला एक मेसेज येईल कन्फर्म तुम्हाला एंड एक्झाम करायची आहे का, तर त्याच्यावरती एंड एक्झाम करा. An examinee shall log out from the online examination app or browser before closing the browser window or app. प्रॉपरली लॉग आउट करायला विसरू नका एंड एक्झाम केल्यानंतर. हेही महत्त्वाचं लक्षात ठेवा. तुम्ही लॉग आउट करायला विसरून जाता. मॉक टेस्ट दिली आता बऱ्याच जणांनी लॉग आउट केलेलं नव्हतं. हे लॉग आउट करायला विसरू नका. नेक्स्ट सूचना आहे B15 सूचना. The examinee shall not receive call, notification or try to switch browser on the device on which she is attempting online examination. तुम्ही ज्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून जे तुम्ही टेस्ट देत आहात, ऑनलाईन टेस्ट देत आहात, त्यावेळी तुम्ही कॉल कोणाची रिसीव करू नका. कोणतंही नोटिफिकेशन असेल तर त्यालाही ओके वगैरे काही नोटिफिकेशन त्या ठिकाणी कोणतं ओके करू नका. और ट्राय टू स्विच शॅल नॉट रिसीव कॉल नोटिफिकेशन और ट्राय टू स्विच ब्राउझर स्विच करण्यासाठी पण काय करू नका, तुम्ही प्रयत्न करू नका. ब्राउझर स्विच करण्याचाही तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी जी दिलेली आहे B16 सूचना. B16मध्ये असं सांगितलेलं आहे जर त्या ठिकाणी पॉवर फेल्युअर झाला असेल किंवा इंटरनेट तुम्हाला ज्या ठिकाणी जे आहे पॉवर फेल्युअर
झालेला असेल किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुमची फेल झालेली असेल तर त्या ठिकाणी पॅनिक होऊ नका. 10 मिनटानंतर पुन्हा तुम्ही काय करा, लॉग इन करा. आफ्टर rectify the reasons for the interruption and log into browser or app after 10 minutes from the time of interruption. There is no need for clear session from the institute. कॉलेजमध्ये फोन करू नका, क्लिअर सेशन वगैरे काय करायची गरज नाही. 10 मिनटं थांबा आणि 10 मिनटानंतर पुन्हा काय करा, तुम्ही लॉग इन करा. द काउंटडाऊन टायमर फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन फ्रीजेस ॲट द मोमेंट ऑफ इंटरप्शन अँड ज्या ठिकाणी तुमची पॉवर फेल्युअर झालं असेल किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी लॉस झाली असेल त्या ठिकाणीच तो काउंटडाऊन टायमर स्टॉप होतो. फ्रीज होतो म्हणजे स्टॉप होतो. आणि स्टॉप झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी 10 मिनटांनी पुन्हा लॉग इन कराल त्या ठिकाणापासूनच तुम्ही पुन्हा एक्झाम तुमची त्याच ठिकाणी पुढचा टाईम तुम्हाला दिसू लागेल. आणि जे क्वेश्चन्स आधी दिले असेल तेही सेव्ह राहतात, ॲज इट इज इंटॅक्ट राहतात. जे क्वेश्चन्स तुम्ही आत्तापर्यंत अटेम्प्ट केलेले असतील त्यामुळे घाबरण्याची काही जरूरत नाही. आणि इन्स्टिट्यूटला क्लिअर सेशन करण्यासाठी फोन करण्याची जरूरत नाही. ही महत्त्वाची सूचना आहे. ठीक आहे. हावेवर इन केस फ्रिक्वेंट इंटरप्शन्स आर ऑब्झर्व, जर सारखंच तुमचे पॉवर फेल्युअर होते, इंटरनेट कनेक्ट जाते, इन केस फ्रिक्वेंट इंटरप्शन्स आर ऑब्झर्वड इन केस ऑफ एनी एक्झामिनी इट मे बी ट्रीटेड ॲज अन अटेम्प्ट टू मॅल प्रॅक्टिस. जर असं सारखं जर होत असेल, सारखी लाईट सारखं पॉवर फेल्युअर होते, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फेल्युअर होते, तर त्या केसमध्ये तुमच्यावरती माल प्रॅक्टिसची केस होऊ शकते. आणि एक्झामिनी हॅज टू जस्टिफाय द इंटरप्शन. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जस्टिफाय करावं लागेल की इंटरप्शन कशामुळे होत होते, विथ सबस्टॅन्शिंग रिझन्स. जे काय असतील ते कारण तुम्हाला द्यावे लागते. आता जे महत्त्वाचे, आता जे तुम्हाला पॉपअप मेसेज पण आले असतील तुम्ही मॉक टेस्ट देत असताना जर काही, तर त्या कोणकोणते मेसेज आहेत ते तुम्हाला येतील. त्याचं मी आता एक वॉर्निंग मेसेजेस जे आहेत त्याबद्दल माहिती देणार आहे. वॉर्निंग मेसेज असेल, पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंट ड्यू टू बॅड ऑर इम्प्रॉपर लाईट. तर पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंटमध्ये ह्या केसमध्ये काय होईल, पुअर विजिबिलिटी, यू आर नॉट विजिबल प्रॉपरली, ॲडजस्ट युअर पोझिशन सच दॅट ॲडिक्वेट लाईट फॉल्स ऑन युअर फेस. तुमचा चेहरा व्यवस्थित दिसायला पाहिजे. तुमचा चेहरा व्यवस्थित दिसत नसेल, इफ यू डू नॉट कम्प्लाय यू विल बी बुक्ड फॉर मॉल प्रॅक्टिस केस. पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंट, चेहरा तुमचा व्यवस्थित दिसायला पाहिजे. प्रकाश ज्या ठिकाणाहून खिडकी असेल त्या ठिकाणाहून तुम्ही किंवा लाईट लावून तुम्ही चेहरा व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे काळजी घ्या. नेक्स्ट, एक्झामिनी नॉट बिफोर द स्क्रीन. ही सेकंड मेसेज टाईपचा मेसेज. यू हॅव मूव्ड अवे फ्रॉम द स्क्रीन ऑफ युअर डिव्हाइस. जर तुम्ही तुमच्या स्क्रीनपासून लांब गेला असाल, तुम्ही दिसत नाही आहे त्या ठिकाणी इमेजेसमध्ये, ज्या इमेजेस घेतल्या जातात तुमच्या ऑनलाईन प्रॉक्टरिंगच्या वेळी, त्याही तुम्हाला असा मेसेज येईल, एक्झामिनी नॉट बिफोर द स्क्रीन. तुम्ही नाही आहेत त्या केसमध्ये पण माल प्रॅक्टिस केस तुमच्या विरोधात रजिस्टर होऊ शकते. नेक्स्ट मेसेज, द पर्सन प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द एक्झामिनेशन स्क्रीन चेंजेस इन बिटवीन. त्या ठिकाणी पर्सन प्रेझेंट इन फ्रंट ऑफ एक्झामिनेशन स्क्रीन चेंजेस इन बिटवीन. जर तुम्ही स्क्रीनच्या समोर वेगवेगळ्या व्यक्ती येत असेल तर ह्या प्रकारचा मेसेज येत राहील. तुमच्या जागी अजून कोणी दिसतं आहे तर त्या ठिकाणी हा मेसेज येणार तुम्हाला. नेक्स्ट, एक्झामिन इज सीन विथ ॲडिशनल कम्युनिकेशन डिव्हाइस व्हाईल गिविंग ऑनलाईन एक्झामिनेशन. मोबाईल दिसतो आहे, टॅबलेट दिसतो आहे, तर त्यावेळी पण तुम्हाला मेसेज येईल, एक्झामिनेशन सीन विथ ॲडिशनल कम्युनिकेशन डिव्हाइस, आणि माल प्रॅक्टिसची केस रजिस्टर होऊ शकते. नेक्स्ट, ॲडिशनल पर्सन्स ॲपियर्स अलॉंग विथ एक्झामिनी. आता मॉक टेस्टमध्ये दिसत होते 2-2, 3-3 चेहरे दिसत होते, तर असं करू नका. तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाचा चेहरा दिसला, सोबत कोणी त्या ठिकाणी आढळला, तर त्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध माल प्रॅक्टिसची केस होईल. आणि सगळं मेसेजेस रेकॉर्ड होतात सिस्टीममध्ये. नेक्स्ट, एक्झामिनी सीन रेफरिंग टू बुक्स, नोट्स, रेफरन्स मटेरियल. हे जर आढळलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुमच्यावर माल प्रॅक्टिस केस होईल आणि हा मेसेज पण तुम्हाला येईल. नेक्स्ट, एक्झामिनी सीन टॉकिंग असा मेसेज येतो, म्हणजे तुम्ही कोणाशी तरी बोलायचा प्रयत्न करत असाल त्यावेळी असा मेसेज येईल. नेक्स्ट, एक्झामिनीज ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड फ्रिक्वेंटली. जर तुम्ही सारखंच तुमची एक्झाम बंद होत असेल तर तुम्ही इंटेन्शनली असं करत आहात असा त्याचा उद्देश आहे, असा मेसेज येईल तुम्हाला. एक्झामिनीज ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड फ्रिक्वेंटली असा मेसेज येईल. नेक्स्ट, एक्झामिनी ॲपियर्स टू फ्रिक्वेंटली लुकिंग अवे फ्रॉम स्क्रीन. तुम्ही स्क्रीनच्या जवळ नाही आहे, स्क्रीनपासून लांब सारखे जात आहात, तर त्या ठिकाणी असा मेसेज येईल, एक्झामिनी ॲपियर्स टू फ्रिक्वेंटली लुकिंग अवे फ्रॉम स्क्रीन. नेक्स्ट, एनी अदर सस्पेशियस ॲक्शन नॉट लिस्टेड अबव. तर अशा प्रकारचा पण मेसेज येईल.
जर तुम्ही अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही जर वेगळ्या हालचाली करत असाल तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला येतील. आणि ह्या मेसेज नेक्स्ट तुम्ही जोपर्यंत ओके करत नाही, ओके, आता काय करायचं तुम्हाला, हे असा मेसेज आल्यानंतर ओके नोटेडवर क्लिक करायचं आहे. ओके नोटेडवर जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही. आणि तोपर्यंत तुमचा टाईम मात्र सुरूच राहणार आहे पाठीमागे स्क्रीनवर. त्यासाठी वन्स द वॉर्निंग मेसेज पॉप्स अप सॉल्विंग ए क्वेश्चन ऑन द स्क्रीन और प्रोसिडिंग फर्दर विथ द एक्झामिनेशन इज डिसेबल्ड, म्हणजे तुम्हाला जाता येणार नाही पुढच्या क्वेश्चनला. एक्झामिनेशन शुड रीड द वॉर्निंग मेसेज अँड प्रेस द ओके नोटेड बटन ऑन द विंडो सो दॅट द पॉपअप विंडो व्हॅनिशेस अँड द एक्झामिनेशन कॅन बी कंटिन्यूड. तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला ह्या क्वेश्चन काय करायला, ओके नोटेड करावं लागेल. तोपर्यंत तुम्ही पुढचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकणार नाही. नेक्स्ट, द ऑनलाईन एक्झामिनेशन टायमर कंटिन्यूज काउंटडाऊन वेन द वॉर्निंग मेसेज इज ऑन द स्क्रीन. त्यामुळे ते काउंटडाऊन टायमर थांबणार नाही. ती द वॉर्निंग इश्यूड टू द एक्झामिनीज आर रेकॉर्डेड बाय द एक्झाम सॉफ्टवेअर. हे रेकॉर्डिंग होत आहे, ते लक्षात राहू द्या. तुमचे जेवढे मेसेज येणार आहेत ते सगळे सिस्टीमला रेकॉर्ड राहतात. आणि अजून महत्त्वाची शेवटची सूचना विद्यार्थ्यांसाठी, नॉट कंप्लाइंग विथ वॉर्निंग रिसिव्ड फ्रॉम इन्व्हिजिलेटर विल लीड रिपिटेशन ऑफ वॉर्निंग अँड विल फर्दर लीड टू रजिस्टरिंग ऑफ माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट द एक्झामिन. तर तुम्ही जर दिलेला मेसेज फॉलो करत नसाल तर त्या केसमध्ये तुमच्या विरोधात माल प्रॅक्टिसची केस केली जाणार आहे. तेव्हा ह्या ऑनलाईन एक्झामिनेशन कॅज्युअली घेऊ नका. हे प्रॉक्टरिंग ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा चुकीचा गैरवापर करू नका. शांततेच्या ठिकाणी नेट, इंटरनेट, लाईट बॅकअप आहे की नाही हे सर्व चेक करा आणि एक्झाम द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.